सोनं खरेदी करणं हे सर्वसामान्यांच्या कायमच आवाक्याच्या बाहेर राहिलेलं हो, आहे. खरंय. डिजिटल गोल्ड खरेदी करायचं म्हटलं तर त्यावेळेला एक प्रश्न पडतो की मग हे आपलं गोल्ड सुरक्षित आहे का? ते खरेदी करण्याचा विचार करू शकतात का? ज्वेलरी इंडस्ट्रीला कुठलेही रेग्युलेशन नाही आहेत. कदाचित आज नाही, परंतु 2, 5, 10, 15 वर्षांनी हं, कुणीतरी एक मोठा स्कॅम घेऊन तुमच्या समोर येईल. जस्ट इमॅजिन, प्रत्येक घरामध्ये पडून असलेलं सोनं हं, किती आहे? हा भाग वेगळा आहे. हं. ज्याची किंमत 400 लाख कोटी रुपये. ह्याचा फक्त तुम्ही 10% जर मार्क आणला ना मार्केटमध्ये, हं, किती फक्त 10%, हं, 40 लाख कोटी. हं, व्याजाचे दर काय होतील? कमी होतं. झिरो. बऱ्याचशा लोकांना हे पण माहिती नाहीये की तुम्ही बँकांमध्ये गोल्ड डिपॉझिट करू शकता. जे अकाउंट आहे ते हॅक होण्याचा धोका असतो का? हां, आता असं म्हणाल तर येस, असू शकतो. गोल्ड 10 वर्षांपूर्वी काही हजारांमध्ये होतं. हो, आता ते लाखांमध्ये गेलेलं आहे. हो. तर तसं ही जी डिजिटल गोल्डची किंमत किंवा ETFची किंमत तशीच वाढत जाते त्याच प्रमाणामध्ये? फिजिकल गोल्ड घेताना तुम्हाला 3% जी-एस-टी द्यावा लागतो. हं. डिजिटल गोल्ड घेताना तुम्हाला जी-एस-टी द्यावा लागत नाही. हा प्रोग्राम कंटिन्युअसली पहा. या ठिकाणी तुम्हाला जे लोकं येतात भेटायला, ते तुमच्यासाठी काही गोष्टी घेऊन येत आहेत हं, हं. मॅडमला. आणि लोकमतला तुम्ही असंच प्रेम व्यक्त करत राहा. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. स्टार्टअप महाराष्ट्र या सिरीजच्या माध्यमातून आपण आपल्या महाराष्ट्रामधील मराठी जनांना गुंतवणूक असेल किंवा स्टार्टअप असेल, पैशा पाण्याची जी गोष्ट आहे किंवा एक वेल्थ क्रिएट करण्याची गोष्ट आहे आणि अर्थकारण मजबूत कसं करायचं याविषयी एज्युकेट करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्यासाठी स्टार्टअप त्याचबरोबर गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ एक्सपर्ट हे आपल्या स्टुडिओमध्ये येतात आणि त्यांचे लाईफ स्किल्स जे त्यांनी शिकलेले आहेत, जो काही एक्सपिरियन्स आहे ते आपल्यासोबत शेअर करतात आणि तुम्हाला सुद्धा त्याविषयी एज्युकेट करतायत. आणि आज आपण बोलणार आहोत डिजिटल गोल्ड विषयी. कारण डिजिटल गोल्ड हे तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलेलं असेल, त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची हेही तुम्हाला लोक सांगत असतील. मात्र डिजिटल गोल्ड नेमकं काय आहे? ते आपल्या ॲक्चुअल गोल्ड एवढंच सुरक्षित आहे का? आणि डिजिटल गोल्ड बाय केल्यानंतर ते आपल्याला ॲक्चुअल गोल्डमध्ये कन्व्हर्ट करता येतं का? असे एक ना अनेक प्रश्न तुम्हालाही पडलेले असतील. आणि याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत डिजिटल गोल्ड एक्सपर्ट महेंद्र लुनिया सर. सर, आपलं खूप खूप स्वागत. थँक यू. खरं तर तुमची स्टोरी सुद्धा खूप इन्स्पायरिंग आहे. कोट्यावधींची वेल्थ तुम्ही क्रिएट केलेली आहे. तर यामागची जी एक स्टोरी आहे ती आपल्याला जाणून घ्यायला आवडेलच. मात्र त्याचबरोबर डिजिटल गोल्ड याविषयी आपल्याला बरंच काही बोलायचं आहे. जसं की आपण थोड्या वेळापूर्वी सुद्धा बोलत होतो. डिजिटल गोल्ड म्हणजे आपण गोल्डविषयी तर अट्रॅक्शन बऱ्याचशा वर्षांपासून आहे. इतिहास काळामध्ये सुद्धा आपल्याला गोल्डचे कॉइन असतील किंवा गोल्डच्या बऱ्याचशा वस्तू असायच्या आपल्या आजी-आजोबा यांच्याकडे. आणि आत्ता सुद्धा बऱ्याचशा लोकांना सोनं खरेदी करायचं असतं. मात्र त्याच वेळेला जेव्हा डिजिटल गोल्ड ही एक कन्सेप्ट येते, त्यावेळेला मात्र ब्लँक होऊन जातो. बरेचसे लोकं हे ब्लँक होऊन जातात. हे डिजिटल गोल्ड नेमकं काय आहे? जसं तुम्ही सोनं खरेदी करता, हं, हं. परंतु सोनं खरेदी करत असताना तुम्ही मार्केटमध्ये जाता, सोनाराला पूर्ण रक्कम देता हं, आणि तुम्ही तुमचं गोल्ड घेऊन येता. हं, इतकं सोपं काम करून टाकता तुम्ही. परंतु आता सोन्याचे भाव जर तुम्ही बघाल, हं. म्हणजे आता म्हणजे मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेसही 30,000-35,000 रुपयाच्या दरम्यान होते. परंतु त्यावेळेस सुद्धा सोन्याचे भाव जास्तच वाटायचे हो, लोकांना. हो. कारण प्रत्येक कालावधीमध्ये सोन्याचे भाव जास्तच वाटतात हो, लोकांना. बरोबर. आणि आजही ज्यावेळेस तो ₹1,25,000 आहे, हं, त्यावेळेस सुद्धा तो अतिप्रचंड वाटतो. हं, हं. परंतु सोनं खरेदी करणं हे सर्वसामान्यांच्या कायमच आवाक्याच्या बाहेर राहिलेलं आहे. हो, खरं अशा वेळेस आम्ही अशा काही सुविधा घेऊन आलो, अशा काही प्रॉडक्ट घेऊन आलो, हं. ज्या ठिकाणी तुम्ही आमच्याकडे गोल्ड खरेदी करू शकता इन अ डिजिटल फॉर्म. अच्छा. आज तुम्ही सोनं खरेदी करताय, हं, हं. तुमच्या ताब्यात आम्ही ते देत नाहीये. हं. आम्ही डिजिटली आमच्या ॲप माध्यमातून, वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये आम्ही तुम्हाला गोल्ड दाखवतोय, हं. की तुम्ही एवढी गोल्ड खरेदी केलेलं आहे. अच्छा. आणि ज्यावेळेस तुमचा पूर्ण पैसा आमच्याकडे येऊन जातोय, हं, हं. पूर्ण रक्कम तुम्ही देताय, हं, हं. त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पसंतीच्या सोनाराकडनं आम्ही त्याची 24 कॅरेटमध्ये 995 प्युरिटीमध्ये हं. तुमच्या सोनाराच्या मार्फत आम्ही त्याला डिलिव्हर करतोय. अच्छा. म्हणजे तुम्हाला फिजिकल गोल्ड घेण्यासाठीची संधी आम्ही तयार करून देतोय हं, हं, इन अ हं. डिजिटल वेमध्ये. हं. आता याच्यामध्ये त्यानंतर बऱ्याचशा कंपन्या आल्या.
हां. त्यांनी अजून काही वेगवेगळे प्रकार आणले. हं. परंतु डिजिटल गोल्डमध्ये मला सांगायला आवडेल, हां. की ह्या डिजिटल गोल्डला सुरुवात करणारी विघ्नहर्ता गोल्ड ही पहिली कंपनी होती, हं. जिने 14 डिसेंबर 2011 रोजी हं. पहिल्यांदा हं. भारतामध्ये डिजिटल गोल्ड खरेदी करण्याची संधी आणि त्याचे भारतीयांना मिळवून फाउंडर दिली. तुम्ही आहात. येस मॅम, थँक यू. आणि आणि एवढ्या वर्षांपासून तुम्ही हे काम करताय आणि त्याच्यानंतर मी जसं सुरुवातीला सांगितलं, की तुम्ही समोसे विक्रीचं काम केलं आणि त्याच्यानंतर आता कोट्यावधींची तुमची वेल्थ आहे आणि त्याचबरोबर लोकांना सुद्धा वेल्थ क्रिएट करण्यासाठी तुम्ही इन्स्पायर करत असता. मग अशामध्ये आता तुम्ही डिजिटल गोल्डची नेमकी संकल्पना काय आहे हे तर सांगितलं. पण जेव्हा तुम्ही जसं सांगितलं, की सामान्य लोकांना लोकांच्या नेहमीच गोल्ड खरेदी करणं हे अवाक्याच्या बाहेर असतं. हो. मग डिजिटल गोल्ड खरेदी करायचं म्हटलं तर हे सामान्यांच्या अवाक्यामध्ये येऊ शकतं का? ते खरेदी करण्याचा विचार करू शकतात का? 100% हं. तुम्ही बरेचसे प्लॅटफॉर्म असे पण आहेत, हां. जे तुम्हाला अगदी ₹50 पण सोनं खरेदी करता येतं. विघ्नहर्ता गोल्ड तेवढी सुविधा नाही देत. हं, हं. परंतु विघ्नहर्ता गोल्ड किमान 10 ग्रॅम सुविधा करून देतं अच्छा. आणि ते घेण्यासाठी तुम्हाला फक्त ₹1000 द्यायचे आहेत. ओह! ₹1000 देऊन तुम्ही तुमचं 10 ग्रॅम गोल्ड हं, हं. आमच्याकडे बुक करता. हं. उर्वरित रक्कम तुम्ही तुमच्या इन्स्टॉलमेंटमध्ये येता. हं, हं, अगदी हं. 12 ते 60 महिन्यांपर्यंतच्या बिनव्याजी इन्स्टॉलमेंटमध्ये. अच्छा. म्हणजे ही सुविधा तुमच्या आवाक्यातच आलेली आहे आज. हं, हं, आज हं. तुम्ही जर बघाल ₹1000 म्हणजे नथिंग लाइक इट. हो, बरोबर. आणि 60 महिन्याचं जर त्याला इन्स्टॉलमेंट जर तुम्ही करताय, हं. तर मे बी ₹20,000-1,000 वर्षाचा इन्स्टॉलमेंट होतं तुमचं 60 महिन्यासाठी 2,000-1,000चा हां, इन्स्टॉलमेंट हां, होतं. हां. तर खरं हे तुमच्यासाठी फार सोपं होऊन जातं. हो. दर महिन्याला ₹2,000 भरा आणि तुम्ही तुमचं गोल्ड 60 महिन्यानंतर हं. 10 ग्रॅम गोल्ड तुम्ही डिलिव्हर करून घ्या. हं. इतकी सोपी आम्ही सुविधा तयार करून दिली. हं. ह्यापेक्षाही सुविधा काही कंपन्यांनी दिली आता त्याच्यानंतर पुढे येऊन, अच्छा. ज्याच्यामध्ये तुम्हाला ₹50 पासून ₹100 पासून सुद्धा सोनं खरेदी करता येतं. हं, हं, हं. आता तुम्हाला हे बघायचं आहे, की कुठली कंपनी किती रिलायबल आहे आणि कशी आहे. हाच प्रश्न म्हणजे सामान्य जेव्हा गोल्डमध्ये गुंतवणूक किंवा गोल्ड खरेदी करण्याचा विचार करतात आणि तेही डिजिटल गोल्ड आलं, तर त्यावेळेला एक प्रश्न पडतो, की मग हे आपलं गोल्ड सुरक्षित आहे का? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. हं. मी ज्याही फोरमवरती जातो, हं. ज्या ठिकाणी सुद्धा जातो, माझा हा प्रश्न आणि ह्यासाठीची डिमांड गव्हर्नमेंटला तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी मुद्दामून ठेवतो. हं, हं. कारण तुम्ही जर बघितलं असेल, की रेरा हां. बिल्डर्स ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन बंद चालू करायला आता 4-5 वर्षापूर्वी नाही सुरू झाली. हं. ही तर फार जुनी म्हणजे कन्स्ट्रक्शन हो, इंडस्ट्री फील्ड फार आहे. जुनी आहे. हं. परंतु त्यांना रेरा आत्ता आला. हं, हं, हं. म्हणजे बिल्डरला काय केलं, की एक लाईन अप करून दिलं, की तुम्हाला एक चौकट आखून दिली. तुम्ही ह्या पद्धतीने, ह्या कायद्याने तुम्हाला काम करायचंय. हं, हं, हं. तसं जर तुम्ही आज बघाल, हं. तर ज्वेलरी इंडस्ट्रीला कुठलेही रेग्युलेशन नाहीयेत. अच्छा. म्हणजे डिजिटल गोल्डमध्ये नॉट गव्हर्नमेंटचा किंवा ओन्ली आर-बी-आयचा काही रोल आहे का? इन्व्हॉल्वमेंट आहे का? अजून नाही. अच्छा. मला तुम्हाला हेच दाखवून हां, द्यायचंय, की हां. नॉट ओन्ली डिजिटल गोल्ड, हं, हं. टोटल ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये ओह! फक्त सोनं, चांदी हॉलमार्क तर असतोच. मॅडम हां. हॉलमार्क ही प्युरिटी दाखवतं. अच्छा. हॉलमार्क म्हणजे तुमची प्युरिटी आहे. हं, हं, ही हं. मी घातलेली अंगठी हं, जर 22 कॅरेटची आहे, हं. तर ती 22 कॅरेटची आहे का? हं, हं. हे दाखवणारं इन्स्ट्रुमेंट म्हणजे हॉलमार्किंग. ओके. ज्याच्यावरती एक नंबर असतो. हं, हं. जो तुम्ही BSI ॲपमध्ये जर टाकाल, जे हं, गव्हर्नमेंटचं ॲप आहे, हं. त्याच्यामध्ये टाकाल तर गव्हर्नमेंटची लॅब तुम्हाला सांगते, की हे 22 कॅरेट आहे की नाही. अच्छा. मग ह्याच्याने तो विकणारा हं, हं. अधिकृत होत नाही हं, त्याच्यामध्ये. हं, हं. तो अधिकृत अजून होतोय का? तर नाही. ओके. तुम्ही जर बघाल तर हां. ₹300 शॉप ॲक्ट हं, हं. घेतल्यानंतर तुम्ही सुद्धा तुमचं फरान ज्वेलर मार्केटमध्ये आणू शकता. हं, हं, हं. आज गव्हर्नमेंटला ह्या गोष्टीचा विचार करायची गरज आहे, हं, की आम्ही सोन्याकडे कुठल्या पद्धतीने बघतो. हं. जर मी सोन्याला असेट क्लासमध्ये बघतोय, हं, तर मग मला सेबीकडे पाठवा, मला आर-बी-आयकडे पाठवा. हं. त्या ठिकाणी आम्हाला गाईडलाईन बनवून द्या. हं, आणि त्या ठिकाणी मग उद्या जर भविष्यात जर काही मोठे स्कॅम होणार असतील, तर ते थांबवले जातील हं, आजच. हं. तसं जर तुम्ही बघितलं असेल, की काही ज्वेलर्स हां. काही व्हीसीज वगैरे चालू करतात आणि हं, त्याच्यानंतर मग गायबही होतात. हं, परंतु ह्याच्यासाठीच आम्ही सांगतोय, हं, की गोल्ड रेग्युलेटरी मार्केटमध्ये आला पाहिजे. हं, नॉट ओन्ली गोल्ड, गोल्डच्या विषयी गव्हर्नमेंटला आधी हे ठरवावं लागेल, हं, की आपण गोल्डला काय समजतोय. हं, जर आपण कमोडिटी समजतोय, हं. तर मग तुम्हाला त्या पद्धतीने ट्रीट करावं लागेल. बरोबर. आणि जर तुम्ही जर त्याला असेट क्लासमध्ये घेऊन जाताय, तर मग तुम्हाला आर-बी-आय, सेबी ह्यांच्याकडे पाठवावं लागेल, हं. की ह्याला रेग्युलेट करा. खरं आणि हे जर नसेल, तर मग कदाचित आज नाही, परंतु 2, 5, 10, 15 वर्षांनी हं. कुणीतरी एक मोठा स्कॅम घेऊन तुमच्या समोर येईल.
बरोबर. आणि हे जर नको असेल, हं, तर शासनानं आज, आत्ता जितक्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर हं, गोल्ड रेग्युलेटरी आणला पाहिजे. हं, आणि डिजिटल गोल्डला जर तुम्ही जर रेग्युलेटरी वगैरे बनवलंत, हं, तर ह्याचे फार मोठे फायदे आहेत. तुम्ही जर बघाल तर भारतामध्ये दरवर्षी 800 ते 900 टन सोनं आणलं जातं. हं, आपण आयात करतो कारण आपल्याकडे तयार नाही होत. हं, हं, हं. डिमांड आहे आपल्याकडे. हो, बरोबर. वेड्यासारखी डिमांड. हं, आणि आल्यानंतर त्याच्यातलं 30 ते 40% हं. दागिने वगैरेच्या स्वरूपामध्ये इ बाहेर पाठवतो आपण. अच्छा. तरीसुद्धा हं, किमान, हं, किमान 500 टन सोनं तुम्ही हं. काय करताय? दरवर्षी अक्युमुलेट करताय. परंतु ह्याच्यासाठी जाणारा पैसा हां. दरवर्षी किमान 3 ते 4 लाख कोटी रुपये ओह! तुम्ही तुमच्या हं, फायनान्शियल लिक्विडिटीमधून हं, हं. उचलून बाहेर फेकताय. हो. आणि कुठं फेकताय? तर तुमच्या तिजोऱ्यांमध्ये फेकताय. हं, आता मी ज्यावेळेस फार्मा मॅडमला सांगतो किंवा तुम्हाला कर्ज पाहिजे तर तुम्हाला 10% ने मिळेल. हं, त्याऐवजी जर मी असं जर केलं, की हा येणारा पैसा, हं, हा येणारा पैसा जर मी रोखू शकलो कुठल्या हं, मार्गाने, हं, हं. तर मग त्यावेळेस काय होईल, हा पैसा इंडस्ट्रीमध्ये राहील. हो. व्याजाचे दर कमी येतील. हं. साहजिक आहे तुम्हाला सुद्धा कमी रेटने मिळतील. खरं. साहजिक आहे आपण जागतिक लेव्हलवरच्या स्टार्टअप कंपन्याच नाही तर मोठमोठ्या कंपन्यांबरोबर फाईट देऊ शकू. हं, हं, हं. आणि ज्यावेळेस आपण असं म्हणतो, की भारताला 2047 हं, हं, एक विकसित राष्ट्र म्हणून घडवायचं आहे. आपण हं. त्याच्या आधी करू शकू. परंतु अच्छा. त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? हं, तुमची जी थॉट प्रोसेस आहे गोल्डच्या बाबतीतली ती हं. बदलावी लागेल. ती कशी काय? ती तुम्हाला डिजिटल गोल्ड खरेदी करावं लागेल. अच्छा. एक सिंपल वे सांगतो हां. तुम्हाला. तुम्ही जर बघितलं असेल, की सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड होतं, चालू होतं, आठवतं तुम्हाला? हो, हो. यामध्ये गव्हर्नमेंटनी हं, सगळ्यात आधी तर सुरुवात केली, त्याला विरोध माझा होता. हं. का कारण पण? तुम्ही व्यापारी नाहीयेत. हं, तुम्ही रेग्युलेटरी बनवा आणि हे प्रॉडक्ट त्याच्याकडे द्या. हं, त्याला करू देत. रिस्क तो घेईल. हं, त्याच्यावरती रेग्युलेटर तुम्ही ठेवा. हं, जेव्हा की तुम्ही स्वतःच चालू केलं, त्याच्यामध्ये त्यांचं फार मोठं नुकसान झालं. हं. आणि आता गेल्या 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड बंद आहे. हो, बरोबर आहेत का? हो. परंतु तुम्ही जर बघाल तर त्याच्यासारखी स्कीम नव्हती, त्याच्यासारखं प्रॉडक्ट नव्हतं. का? कारण बरीचशी लोकं फिजिकल गोल्डच्या ऐवजी डिजिटल गोल्डमध्ये शिफ्ट झालेली होती. हं, हा पैसा कुणाकडे होता? किंवा त्यावेळेचा पैसा कुणाकडे आहे आत्तासुद्धा? हं, ज्या स्कीम चालू आहेत, संपलेली नाहीये हं, हं, हं. सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड अजून संपलेलं नाहीये. हां. काही 4-5 वर्षानंतर ते पूर्णपणे संपेल. हं, हा पैसा कोणाकडे आहे? हं. गव्हर्नमेंटकडे आहे. हो. म्हणजे तो लिक्विड मार्केटमध्ये आहे. हं. शासन तो पैसा प्रचंड प्रमाणावरती वाढवू शकत होते. हां. लोकं प्रचंड प्रमाणावरती खरेदी करू शकत होते. हो. आणि ही लिक्विडिटी शासनाकडे आली असती. हं, इतका मोठा प्रचंड पैसा शासनाकडे आला असता हं. आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही उद्योजकांना प्रचंड कमी रेटवरती, प्रचंड कमी रेटवरती नोटबंदी आली. हो, आठवतं? हो. मॅम मला सांगायला आवडेल, की आपल्या महिलांकडचे सगळे पैसे बाहेर आले. हो, हो, हो. खरं आहे. ही गोष्ट परंतु खरी जर आहे. तुम्ही जर बघाल, हां, Google सर्च करा. हां. 14 लाख कोटी रुपये हं, बँकिंग सिस्टममध्ये आले. हं. नोटा हां, भरल्या गेल्या हां. आणि त्या नोटा बदलून बाहेर गेल्या 12.5 लाख कोटी. ते कसे काय? कारण नोटा बदलल्या ना त्या. हां, हां. तुमची 500 ची 1000 नोट हं, स्क्रॅप झाली. हं. पण 14,00,000 कोटी आले, तर 12,50,00,000 कोटी कसे कारण काय? लोकांनी नेले नाही पैसे परत. ते अच्छा. सिस्टममध्ये राहिले. हं, हं, बरोबर. आता हं, हे आकडे माझे नाहीयेत. हं, तुम्ही हे आकडे आर-बी-आय थ्रू, Google थ्रू तुम्ही सर्च करू शकता आणि हं. त्याला व्हॅलिडेट करू शकता. ओके. तर झालं काय, हं, नोटबंदीच्या आधी बँकांचे हाउसिंगचे रेट हं. 11% होते. आठवतं तुम्हाला? हो, हो. हो. आता नोटबंदीनंतर हाउसिंगचे रेट काय आले मॅडम? आधी तर 6-7 पर्यंतही गेले होते. 8% आता पर्यंत 8, खाली आले. 8.5, नाही 9 आता पर्यंत. नाही, हां. आपण त्यावेळेस पण हो, 8% झाले आणि त्याच्यानंतर अजून खाली आले. हो, हो. पण कोव्हिडच्या काळामध्ये आता खाली आले तुम्ही होते. मला सांगा, की नोटबंदी झाल्यानंतर हं. केवळ 1.5 लाख कोटी रुपये जर सिस्टममध्ये आले आणि तुमचे व्याजाचे दर कितीने कमी आले? 3% ने. हां, 3%. जस्ट इमॅजिन, जस्ट इमॅजिन प्रत्येक घरामध्ये पडून असलेलं सोनं हं, किती आहे? हा भाग वेगळा आहे. हं, बरोबर आहे. हं, वर्ल्ड गोल्ड काउन्सिल म्हणतं, की 25,000 टन भारताच्या हाउसहोल्डमध्ये आहे. हं, ज्याची किंमत 400 लाख कोटी रुपये. हं, ह्याचा फक्त तुम्ही 10% जर मार्क आणला ना मार्केटमध्ये, हं, किती फक्त 10%, हं, 40 लाख कोटी. हं, व्याजाचे दर काय होतील? हं. कमी होतील. 0. हो.
म्हणजे 0 एकूणच तुम्ही असं म्हणताय, की सोन्याचं कनेक्शन तुम्ही उद्योगाशी जोडताय आणि हो. त्याच्यामध्येही आपण जर कर्ज घेतलं, तर त्याच्यावरचं व्याज हे अजून कमी होईल असं तुम्ही म्हणण्याचा कारण प्रयत्न करताय. कारण तुम्ही हं. मला एक सांगा, कुठलाही कुठलाही व्यवसाय जर हं. मोठा करायचा आहे, त्याला पैशाची गरज आहे. हो. आणि ती पैशाची गरज हं. शासनानं बिनव्याजी द्यावी अशी तर परिस्थिती नाहीये. हं. कारण तो आतबट्ट्याचा व्यवहार होऊन जाईल. हं, हं. बरोबर आहे. मग अशा वेळेस जर शासनाने ही जर प्रकार आणला, की सोन्याला रेग्युलेट केलं, तर मग काय होईल? लोकं घरामध्ये सोनं ठेवायचे नाहीत. हं. ते खरं. डिपॉझिट करतील सरकारी योजनांमध्ये. हं. बऱ्याचशा लोकांना हे पण माहिती नाहीये, की तुम्ही बँकांमध्ये गोल्ड डिपॉझिट करू शकता अच्छा. आणि त्याचे रिसीट घेऊ शकता. ई-रिसीट हं. मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. किती लोकांना माहिती आहे? हं, हं, हं. कुणालाच माहिती नाहीये. आणि हे जर कधी झालं, तर इतका पैसा लिक्विड फंड मार्केटमध्ये येईल, इतकी मोठा प्रचंड प्रमाणावरती पैसा येईल, हं, की विकसित देशांसारखं आपल्या उद्योजकांना आपण 0 ते 2% वरती पैसे देऊ शकू. हं. बरोबर. त्याच्यामधून उद्योग किती वाढेल ह्याचा विचार हं. करा तुम्ही. पण सर याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो, की सध्याच्या घडीला हे जे डिजिटल गोल्ड कॉन्सेप्ट आहे, ती किती लोकांना पटलेली आहे? किती लोक याच्यामध्ये इन्व्हेस्ट करताय? याकडे काय सांगताय? माझा एक सरळ वेगळा प्रश्न आहे तुम्हाला. हं. शेअर मार्केट माहिती आहे तुम्हाला? हो. मला सांगायची गरज नाही. हां. नेटवर्क इटिंग इज अ बिगेस्ट कंपनी बरोबर. तर त्या ठिकाणी जर तुम्ही बघाल, हं. डिमॅटेरियलाइज शेअर आता ट्रेड होतात का हो मॅडम? नाही, ते रिंगण आहे का हो? नाही, आपण लिया-दिया बोलतो का? नाही. नाही ना. हं, देअर इज अ सिस्टम. डीमॅटमध्ये आपण शेअर टाकले, हं, म्हणजे आपण काय केलं, त्या शेअरचं डिमॅटेरियलायझेशन केलं, डिजिटलायझेशन केलं आपण. हं. हे एक्सेप्ट केलं आपण? हो. केलं. बरं. नोटबंदी झाली, त्यानंतर कोव्हिड आलं हं, आणि ह्या दोन्ही सीनमध्ये आपण आज तुम्ही जर बघितलं असेल, मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. गेल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही, तुमची टेक्निकलची टीम कुणी बँकेत गेलंय का? हो, गेलेलो आहोत. बँकेत जात नाहीयेत हो. बऱ्याच वेळेला मॅम. नाही लक्षात पण घ्या. जावं लागतं. कधी-कधी जावं लागतं. क्वचित, फार हां. क्वचित. परंतु तुम्ही मला सांगा, पैशाचे ट्रान्झॅक्शन यू-पी-आयवरती झाले की नाही? हां, ते आहे. यू-पी-आयचे ट्रान्झॅक्शन वाढले असं म्हणता येईल वाढले आपल्याला. आणि तुमच्या हं, खिशातला पैसा फार कमी झाला. कमी झालाय. बरोबर का? हे तुम्ही एक्सेप्ट केलंत. हं, म्हणजे तुम्ही डिमोटलाइज शेअरचं एक्सेप्ट केलंत. तुम्ही डिमोटलायझेशन हां, पैशाचं एक्सेप्ट केलं. हं, आता वेळ आहे सोन्याचं एक्सेप्ट करायची. हं, आज नाही, तर उद्या तुम्ही एक्सेप्ट कराल. हं. पण कराल एवढं नक्की. अच्छा. फक्त तुम्हाला कधी अडॉप्ट करायचं हे तुमच्यावरती आहे. हं, खरंय. पण आत्ताचे जे डिजिटल गोल्ड इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं, की अजून अथॉरिटी नाहीये हो. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. तर मग याच्यामध्ये हॅक होण्याचा धोका आता समजा एखादा अकाउंट आहे. हं. सुरुवातीला तर मी हाच प्रश्न विचारते, की आपण डिजिटल गोल्ड कसं बाय करू शकतो? त्याच्यासाठी काही पद्धत आहे? हां, आता रेग्युलेटर नाहीये. हं, परंतु आम्ही सेल्फ रेग्युलेशन केलेलं आहे. अच्छा. म्हणजे आमच्यासारख्या ज्या कंपन्या आहेत, हं, हं, आम्ही कस्टमरचे के-वाय-सी करून घेतो. हं, विदाऊट पॅन कार्ड, विदाऊट आधार कार्ड तुम्ही विघ्नहर्ताच नाही तर कुठल्याही कंपनीबरोबर आजकाल व्यवहार करू शकत हं, नाही. हा हं. एक मुद्दा झाला. अच्छा. दुसरा मुद्दा, आम्ही काय करतो कुठलेही व्यवहार हं, कॅशमध्ये करतच नाही. म्हणजे उद्या जरी माझ्या कंपनीच्या समोर जर काही अधिकारी येऊन बसले, तरीसुद्धा मी कॅश ट्रेल दाखवू शकतो, हं. की कुठल्या अकाउंटवरून किती पैसे आलेत आणि कुठे आहेत ते. ओके. हे मी दाखवू शकतो. हं, म्हणजे हं. आम्ही काय केलं ट्रान्सपरन्सी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. पण आता आपण सामान्यांच्या दृष्टीने बोलतोय, की त्यांना बऱ्याचशा लोकांना डिजिटल गोल्ड नेमकं काय किंवा कसं बाय करायचं हेही माहीत नाहीये. हं. तर मग अशा वेळेला जर समजा मी आहे, मला डिजिटल गोल्ड बाय करायचं आहे, तर त्याची पद्धत काय आहे? सिस्टम काय आहे? हां, आता प्रत्येक कंपनीची वेगवेगळी आहे. हां. प्रत्येक कंपनीची वेगवेगळी आहे. विघ्नहर्ताच्या बाबतीत म्हणेल, की तुम्ही आमच्या सेल्स टीमबरोबर बोलू शकता. त्या तुम्हाला गाईड करतात. हं, पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचं पेमेंट स्क्रीनशॉट वगैरे सगळ्या काही गोष्टी घेतात. हं, त्यानंतर तुमच्याकडनं आम्ही व्हेरिफिकेशन करून घेतो सगळं. हं, हं, नॉमिनेशन वगैरे सगळं करून घेतो. ॲग्रीमेंट करून देतो आणि हे सगळं काही झाल्यानंतर तुमच्या मोबाईल ॲपवरती आमच्या ॲपच्या मार्फत तुम्ही 24/7 स्वतःचं अकाउंट बघू शकता. हं. तर हे ज्यावेळेस जे अकाउंट आहे, ते हॅक होण्याचा धोका असतो का? हां. आता असं म्हणाल तर हं, येस असू शकतो. हं, परंतु आमच्यासारख्या बऱ्याचशा कंपन्यांनी फायरवॉल, सिक्युरिटी सिस्टम फार चांगल्या प्रकारे विकसित केलेले आहेत. हं. म्हणजे सिक्युअर करण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न केलेले आहे आणि हं, मला नाही वाटत की आजपर्यंत आमच्याकडे आजपर्यंत कधीही अशी गोष्ट घडलेली आहे. हं, हं, बऱ्याच वेळेला हॅक करायचा प्रयत्न झालाही असेल, हं, परंतु आमच्या सिस्टम्स इतक्या चांगल्या तयार केलेल्या आहेत आम्ही. फायरवॉल्स इतके चांगल्या प्रकारे वापरलेले आहेत. आय-टी टीम आमची इतकी भक्कम आहे, हं. की ह्यामध्ये तुम्ही घुसू शकत नाही. अच्छा. हां, काही वेळेला असू शकतं, परंतु आम्ही त्याला डेटा आमच्याकडे सिक्युअर्ड केलेला आहे. याच्यामध्ये आणखी एक प्रश्न उपस्थित होतो, की ई-टी-एफ सुद्धा बरेचसे आलेले आहेत. हो. मग डिजिटल गोल्ड आणि गोल्ड ई-टी-एफ
याच्यामध्ये काही वेगळेपण आहे, डिफरंट आहे का एकच आहे? दोन्ही पण एकच आहे असंच म्हणेल मी. हं. कारण तुम्ही मला एक सांगा, त्या हां. ठिकाणी ई-टी-एफमध्ये घेता म्हणजे काय करता तुम्ही? ते एक युनिट खरेदी करता ना हो. तुम्ही, बरोबर आहे. हां. आता या ठिकाणी काय होतं, की ही सुद्धा आणणारी कंपनी कुठली आहे? तर इथलीच. कुठलीतरी बँक आहे. हो. कुठलीतरी बँक आहे. हं, बरोबर आहेत ना? हं. आणि त्यांना ई-टी-एफमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आर-बी-आयनं किंवा सेबीने परमिशन दिलेली आहे. अच्छा. बरोबर आहे. हं, हं, हं. पण तो एक फंड मॅनेजमेंट म्हणून आलेला आहे. ओके. तर गोल्डला त्यांनी असेट क्लासमध्ये आणलेलं आहे. हं, हं, पण तुम्ही मार्केटमध्ये अजूनही कंपन्या बघता, हं, की कुठलेही ज्वेलर तुम्ही जर हं. बघितलं असेल, की त्या 11 महिने तुम्ही पैसे भरा आणि 12व्या महिन्यामध्ये सोनं घेऊन जावा. हो, 12व्या महिन्याचं ते टाकतात आणि सोनं घेऊन जावा. हो, हे पण एक प्रकारचं ई-टी-एफ नाही वाटत का हो. तुम्हाला? खरं आहे. ई-टी-एफच आहे त्या हं, प्रकारचं. हं. तर हेच तर आम्ही सांगतोय तुम्हाला, की बऱ्याचशा अच्छा. कंपन्या आहेत. हं, गोल्ड ई-टी-एफ, हं, गोल्ड बीज हं, हे सुद्धा मार्केटमध्ये आहेत. हं, सिमिलर आहे. मी तुम्हाला ते सांगितलं ना, लोकं ₹50, ₹100, ₹500, ₹2000 चे सुद्धा सोनं घेऊ शकतात आता. हं. तुम्ही तर फक्त हे सांगताय गोल्ड ई-टी-एफचं, तुम्ही सांगताय गोल्ड बीजचं. मी तुम्हाला अजून एक सांगतो, की आम्ही सुद्धा आता एक सॉफ्टवेअर कंपनी आणलेली आहे. हं. जिच्या माध्यमातून आम्ही ज्वेलरसाठी फार चांगली प्रॉडक्ट घेऊन आलोय, की ज्वेलर त्याच्या कस्टमरसाठीचं जे ॲप आहे ना, ते आम्ही बनवून देतोय आता. अच्छा. आणि त्यामध्ये कस्टमर काय करेल, की 50, 100, ₹200 कस्टमर तुम्ही जर ज्वेलर आहात, फराळ हं, ज्वेलर आहे हं. आणि तर त्या काय करतील, त्यांचं स्वतःचं ॲप आमच्याकडनं बनवून घेतील. अच्छा. आणि कस्टमरला देतील. कस्टमर तुमच्या यू-पी-आय थ्रू तुम्हाला इमिडिएटली पेमेंट करेल आणि ₹500 चं सोनं त्याच्या ॲपमध्ये असेल. त्याचा विश्वास फराळ ज्वेलरबरोबर आहे. हो, बरोबर. त्याचा विश्वास इतर कुठल्याही ज्वेलरबरोबर नाहीये. हं, कारण फराळ ज्वेलरबरोबर तो मानसिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या हं. वर्षानुवर्ष जोडला गेलेला आहे. हां, खरं आहे. कारण आपणही असं असतं, की एक सोनार असतो हां. आणि तो आपल्या विश्वासाचा असतो. करेक्ट, आपल्याकडे करेक्ट. लग्न कार्य असेल, हो, काही हो. असेल, गोल्ड खरेदी करायचंय, की आपण त्यांच्याकडे जातो. तर तर त्यांना मग हं. डिजिटलाइजमध्ये आणायचं, त्यांना डिजिटल बनवायचा विडासुद्धा आम्ही उचललेला आहे हं. आता. याच्यामध्ये आता एक आणखी एक प्रश्न की जसं तुम्ही सांगितलं ई-टी-एफ असेल त्याच्यामध्ये बरेचसे लोक इन्व्हेस्टमेंट करतायत. मग डिजिटल गोल्डसुद्धा बाय करतायत. पण जसं आता गोल्ड 10 वर्षांपूर्वी काही हजारांमध्ये हो, होतं. आता ते लाखांमध्ये गेलेलं आहे. हो. तर तसं ही जी डिजिटल गोल्डची किंमत किंवा ई-टी-एफची किंमत तशीच वाढत जाते त्याच प्रमाणामध्ये? गोल्डचीच किंमत तिथे आहे. अच्छा. वेगळं काहीच नाहीये. हां. म्हणजे फिजिकल मार्केट रेट जे असतील तेच. तोच रेट आहे. हं. तुम्हाला ₹500 चं सोनं घ्यायचं म्हणजे वेगळं कुठलं सोनं नाही घेत आहे तुम्ही. हं, हं. किती मिलीग्रॅम तुम्हाला फिजिकल मिळणार होतं ना, हां. तेवढंच तुम्हाला डिजिटलमध्ये दिसतंय. वेगळं काही दिसत नाहीये. म्हणजे जर तुम्हाला ₹500 मध्ये 0.01 मिलीग्रॅम मिळणार होतं, हं, तर तेवढंच तुमच्या मोबाईलमध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये तुम्हाला दिसेल, हं. की येस मी डिजिटल गोल्ड खरेदी केलेलं आहे 0.01 मिलीग्रॅम. हं, हं. फक्त ते होल्ड कुणाकडे आहे? तर फराळ ज्वेलरकडे. अच्छा. आणि ज्या दिवशी मला घ्यायचंय, मी तुमच्याच शॉपमध्ये येणार. हं, मला ही वस्तू दाखवा, ती वस्तू दाखवा हं, आणि मला जी वस्तू घ्यायची, हं. ती ह्या ज्वेलच्या बदल्यात मी घेणार. हं. मला हाच प्रश्न आहे, की आता समजा एक एक्स अमाउंट आहे, मी खरेदी केली. 5 वर्षांपूर्वी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत मी डिजिटल गोल्डमध्ये आणि 5 वर्षानंतर आता 2025 मध्ये मला तेवढेच समजा मी 1 तोळं सोनं त्यावेळेला खरेदी केलं होतं 2020 मध्ये आणि आता मला त्याचा दागिना बनवायचा आहे. हो. तर ते कन्व्हर्ट करता येतं हो, ॲक्चुअल गोल्डमध्ये हो. आणि त्याच्यासाठी काही चार्जेस लागतात? नाही. अच्छा आणि आता विकायचं हां. खरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे. हं. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही 2020 मध्ये एका वेळेस घेतलं असं आपण धरूयात. हो. परंतु आपण असून त्याला थोडंसं आपण वेगळ्या मार्गाने जाऊ. तुम्ही हं. 2020 मध्ये सुरुवात केलीत असं करू. हो. तुम्ही ₹500 म्हणजे त्यावेळेसचा रेट आपण असं गृहीत धरू, की 40, 45, 50 हजाराचा तोळ्याचा रेट होता हं, आणि तुम्ही सुरुवात हं. घ्यायला. हां. त्यावेळेस 50,000 सुद्धा नव्हते असं गृहीत धरू हं. तुमच्याकडे आणि तुम्ही ₹2,000 टाकले त्यावेळेस. तुमचं ₹2,000 चं गोल्ड 50,000 च्या रेटने आलं. हो, बरोबर? हो. समहाऊ तुमच्याकडे 2 महिन्यानंतर परत पैसे आले. हं, तुम्ही परत 2,000 चं गोल्ड घेतलं हं. आणि त्यावेळेस गोल्डचा रेट ₹52,000 आला. हो. आता हे 2,000 चं गोल्ड तुमचं ₹52,000 ने आलेलं आहे. हं. असा तुमचा एव्हरेज होत गेला. बरोबर आहे? हो. ₹60,000 चा एव्हरेज झाला हं, आणि आता तुम्ही होल्ड केलंय हं, आणि तुम्ही थांबलेले आहेत हं, आणि आता तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसेल, हं, की माझं 10 ग्रॅम गोल्ड माझं आहे आणि त्याची व्हॅल्यू आज ही झालेली आहे ₹2,50,000. हं, तुम्ही त्यावेळेस थोडे टाकून ₹60,000 मध्ये 1 तोळा घेतलं हं. आणि आज त्याची व्हॅल्यू किती झाली? ₹2,25,000 हो, आणि मी हे कुठलं गोल्ड आहे माझ्याकडे 24 कॅरेट गोल्ड आहे. हो. हे मी माझ्या ज्वेलरला दिलं, जे की मी हं, त्याच्याकडेच पैसे दिलेले आहेत. हं, मी त्याला सांगितलं, की हे गोल्ड तुझ्याकडे आहे. हं, हे घे आणि आता मला हा दागिना दे. हं. विषय संपला.
मग जसं आपण दागिने जेव्हा विकायला जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये कटाई असते. हं. म्हणजे एकतर जी-एस-टी आपण जो पे केलेला आहे ऑब्व्हियसली तो आपल्याला मिळणार नाही. बऱ्याचशा जे दागिन्याची झीज झालेली असते, या सगळ्या गोष्टी असतात. तसंच आपण डिजिटल गोल्ड विकायला गेलो तर त्याच्यामध्ये काही पैसे कट होतात? फार चांगला प्रश्न. हां. फार म्हणजे फार चांगला प्रश्न. फिजिकल गोल्ड घेताना तुम्हाला 3% जी-एस-टी द्यावा लागतो. हं. डिजिटल गोल्ड घेताना तुम्हाला जी-एस-टी द्यावा लागत नाही. अच्छा. चांगली गोष्ट आहे? हं. चांगली गोष्ट आहे. हो. बरं, फिजिकल गोल्ड विकताना हं, हा रेटमधला फरक आहे. हं. घेतानाचा रेट वेगळा, विकतानाचा रेट वेगळा. हो, हे आहे बट हो. ऑफिस खरं कारण आहे. ज्वेलरला सुद्धा काही खर्च आहेत. हां. बरोबर का? हं, त्यांनी वेगवेगळे रेट ठेवलेले आहेत. हं, कारण तो ₹200 ₹500 जर मार्जिन नाही ठेवणार, तर तो कमावणार काय? हं. बरोबर. परंतु डिजिटल गोल्डमध्ये हे मार्जिनच नाहीये कुठे. अच्छा. म्हणजे कारण जी ज्वेलरने काय केलंय हां. ना, ते तो पैसे तो वापरतोय. ते ज्वेलर ते वापरतोय. त्याच्यामुळे तुम्हाला तो रेटमध्ये डिफरन्स ठेवत नाहीये काही एक. हं, हा तुमच्यासाठीचा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. हं. 1,25,000चं गोल्ड आज रेट 1,25,000 चाललाय. हां. माझ्या हातात ₹1,25,000 आहेत. हं. त्याच्यामध्ये पैसे कट होणार कटिंग नाही. होणार नाहीये. हं, आता तिसरी गोष्ट तुम्ही झीज बोललात. हं. झीज कधी होते? जर वापरले तर. हो. इथं तुम्ही वापरलं का गोल्ड? नाही. नाही. हं, झीजचा पण प्रश्न येत नाही. हं, रेट डिफरन्स नाहीये. हं, जी-एस-टीचा इश्यू नाहीये. हां, आता मी दागिना बनवणार आहे. हं. मग आता या ठिकाणी सुद्धा ज्वेलर तुमच्यासाठी फार महत्त्वाची स्कीम घेऊन येतो. अच्छा. जर तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये आहे, हं. तर तुम्हाला मेकिंग चार्जेसला 50% पर्यंत डिस्काउंट देतो. ओह! मग आता मला सांगा हं, फायद्याची गोष्ट कुठली राहिली तुमची? फिजिकल हं, घेऊन घरात ठेवणं, की डिजिटल घेऊन तुमच्या मोबाईलमध्ये ठेवणं? हं. ह्या दोन्ही गोष्टी झाल्या तुमच्या. खरं आहे. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न यामध्येच, जसं आपल्याला आपलं दागिना असेल त्याच्यावर गोल्ड लोन घेता येतं, तसं डिजिटल गोल्डवर लोन घेता येतं का? 100% घेता येतं. अच्छा. 100% जेवढं सगळं अमाउंट असेल, जेवढ्या अमाउंटचं गोल्ड असेल तेवढं लोन मिळतं का नाही. कसं आहे? हां, हां. म्हणजे 100% म्हणजे हं. लोन घेता येतं हे हां. 100% अच्छा. पर्सेंटेज ईच अँड एव्हरी ज्वेलर्सच्या डिपेंड पद्धतीने. करतं. हां. कारण इथं रेग्युलेटर नाहीये. हं. बरोबर. आता आमच्या बाबतीतलं सांगतो हं. विघ्नहर्ता गोल्डच्या बाबतीत. विघ्नहर्ता गोल्डने ह्या गोष्टीची अपॉर्च्युनिटी बघितली. ओके. कारण लोकांना पैसे पण लागतात. हं. मग आम्ही काय केलं, व्ही गोल्ड निधी लिमिटेड बनवली हं, हं. आणि ही निधी लिमिटेड जे कस्टमर विघ्नहर्ता गोल्ड बरोबर आहेत, त्यांच्यासाठीचं आम्ही टाय केलं इंटरनल. अच्छा. त्याच्यामुळे काय झालं, जर तुमचं माझ्याकडे गोल्ड आहे, हं, हं. तर आम्ही तुम्हाला तुमच्या जमा रकमेच्या हं. अगदी 85% पर्यंत लोन देतो ओके. आणि ते पण फक्त 1% मासिक, 12% वार्षिक हं, हं, हं. आणि तुम्ही फक्त व्याज दिलं तर चालतं. अच्छा. आता हे जर आम्ही करू शकतोय, हं, तर बट ऑफिस सगळ्यांनी केलेलं आहे. हं, सगळ्या ज्वेलर्सनी केलेलं आहे. हं, तिथं सुद्धा तुम्हाला मिळू शकतं हं, आणि या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे गोल्ड बीज आहे, हं, गोल्ड ई-टी-एफ आहे, हं, त्यावरती सुद्धा तुम्हाला लोन घेता येतं. हं, सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे, की तुम्हाला ते सांभाळायचा हेडॅक नाहीये. हं, फिजिकल सांभाळावं लागतं. हं, इथं हं, सांभाळायचा हेडॅक नाही. हं, लिक्विडिटी 24/7 हं, लिक्विडिटी इतकी फास्ट आहेत ना, तुमच्या हं, फिजिकलपेक्षाही फास्ट हं. लिक्विडिटी डिजिटलमध्ये आहे. सर तुम्ही ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी सांगतायत ना, विश्वास बसत नाहीये, की तुम्ही एकेकाळी समोसे विकले होते. मी समोसे आणि वडापावमध्ये गफलत करते, पण तुम्ही समोसे विकले होते, सिलेंडर उचलले होते. हो. तर ही जी तुमची जर्नी आहे, आज तुम्ही कोट्यावधींचे मालक आहात. तर ही जर्नी नेमकी कशी राहिली आहे? माझा जन्म तसा मुंडव्यातला. हं. म्हणजे पुण्याच्या जवळ मुंडवा हां. 1974चा. ओके. वडील माझे किराणा हं, शॉपकीपर. हं, हं. टचवूड की मला कधी असं पैशाच्या बाबतीत वगैरे कुठल्या गोष्टी बघाव्या नाही लागल्या. हं, हं. परंतु उद्योजकता कारण जैन आहे, मारवाडी येतं जरा हां. थोडंसं रक्तामध्ये आहे हं. आणि वडिलांबरोबर काही गोष्टी जमल्या नाहीत. आजही माझ्या वडिलांबरोबर तर थोडंसं जमत नाही. ठीक आहे. हां. परंतु वयाच्या 20व्या वर्षी मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन बसलो होतो. म्हणजे वेगळे माझे निघाले? आजोबा, हां. त्यानंतर चुलते, वडील ह्या सगळ्यांना घेऊन बसलो होतो आणि मी त्यांना माझी एक कल्पना सांगितलेली होती. हं. तर त्यांनी ती ऐकली नाही. अच्छा. ती कल्पना समहाऊ काय होती पण? ती कल्पना अशी होती, की मी किराणा शॉपकीपर आहे. हां. वडिलांबरोबर होतो हं, आणि माझे चुलते. हं, मुंडवा केशवनगर एरियामध्ये आमची 12 दुकानं होती हं. आणि 12 दुकानांमध्ये किराणा तर सारखाच असणार आहे. हो, सगळ्या दुकानांमध्ये एकसारखा आहे हो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्रत्येक दुकानांमध्ये दिसतं त्याच्यापेक्षा 90% गोडाऊनमध्ये असतं. अच्छा. गोडाऊन असतंच हं, हं, प्रत्येकाचं. हं. तर या ठिकाणी मी त्यावेळेस त्यांना म्हणालो होतो, की आपण हे सगळे गोडाऊन हं, लिक्विडेट करूयात. हं, एकच गोडाऊन ठेवू हं. आणि आपण सगळ्यांची पर्चेस एका ठिकाणी हे करू. कोणत्या काळातली गोष्ट आहे? कोणत्या ही सालातली? 1994 हां. 1995 ची ओके. आणि त्यावेळेस जर त्यांनी ऐकलं असतं, हं, तर कदाचित हं.
बिग बाजार आमचंच असतं. हां, नंतर त्या संकल्पना आलेल्याच त्या आहेत. हां, संकल्पना आल्या. हां. डी तेच आहे. तर हो. या ठिकाणी काय झालं, की त्यांनी त्यावेळेस ऐकलं नाही. हं, त्यांनी ते ऐकलं नाही. मी त्यांना म्हटलं, "मी तुमचं ऐकणार नाही." हं. आणि मग आणि मग मी बाहेर फटके पडलो. उडाले. मी बाहेर पडलो हां. आणि बाहेर पडून का की मी आधी ट्रेडिंग केलेलं आहे हं, आणि मी एकतर ट्रेडिंग करू शकतो किंवा सावकारी करू शकतो. तर हं. त्यावेळेस मी सावकारी चालू केली अच्छा. आणि सावकारी चालू करताना बराचसा पैसा येत होता हं, मार्केटमधून. हं, फार प्रचंड प्रमाणावरती पैसा कमवला टचवूड. हं, परमेश्वर कृपेने मला कधी कुठलीच गोष्ट कमी नाही पडली. हं, परंतु हं, पैसा आल्यानंतर मग इतर इन्व्हेस्टमेंट काय करणार? हं, तर ते करत असताना पुण्यामध्ये नाज हं, म्हणून नाज आणि महानाज हं. हे सामोसे होते. फार प्रसिद्ध होते. हां, आणि ते वेगळे सामोसे म्हणजे पट्टी सामोसा वगैरे हां. सब्जीचा वगैरे होता तो. हं. आणि तो मला फार आवडला अच्छा. कॅम्प एरियामधला. हां. आवडल्यानंतर मी तुम्हाला सांगायला आवडेल मी हं. ते आचार्याला लिटरली उचलून घेऊन आलो मी. म्हणजे ओह! त्याला फोडला त्यांच्याकडनं. हां, हां. घेऊन आलो हं, आणि 1500 सामोसे हं. माझा मित्र उमेश वाणी आणि मी 1500 सामोसे आम्ही डेली विकायचो. ओह! आणि अच्छा. ही पण कामं केली. हं, त्याच्यानंतर मग अजून चांगले पैसे मिळत गेले. हं. पैसे मिळत गेल्यानंतर मग सिलेंडर मी नाही उचलला, परंतु हां. मी सिलेंडर विकलेत. अच्छा. त्यावेळेस गव्हर्नमेंटची एक स्कीम आली, हं, की ₹3000 मध्ये गॅस कलेक्शन हं, तुम्हाला दिलं जाईल. हं. ती पण मी एक अपॉर्च्युनिटी बघितली. अच्छा. मी अ, गॅस एजन्सीज बरोबर डील केलं. हं, हं, हं. त्यांच्याकडनं मी गॅस कनेक्शन ₹1750 ला घेतलं हं. आणि मी माझ्या ग्राहकांना ते ₹3000 ला विकलं. अच्छा. कारण मार्केटला ₹3000 हां, होतं. हां, हां. आणि ते देत असताना मी एक स्कीम तयार केली. हं, तुम्ही फक्त मला ₹500 आज द्यायचे हं. आणि तुम्ही गॅस कनेक्शन घेऊन जायचं अच्छा. आणि ₹250 चे 10 हप्ते द्यायचे. ओह! म्हणजे ग्राहकाला काय आलं, की अरे हं, म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये मिळतंय आणि सगळं. हां, बिनव्याजी, हां. अगेन बिनव्याजी. हो. तर कस्टमर खुश. हं. 3000 ला तर मार्केटला म्हणजे मिळतंय. या सगळ्या गोष्टी आता होतायत. मोबाईल घ्यायचा, इन्स्टॉलमेंटवर घ्या. मी त्यावेळेस घेऊन आलो हां, आणि बघा ना तुम्ही नीट हां. लक्षात घ्या ₹1750 ची गोष्ट. हं, कस्टमरने ₹500 दिले. हं. ₹1250 माझी इन्व्हेस्टमेंट झाली हां. आणि त्या म्हणजे 1250 वरती आम्ही कमवले किती? 12.5 हां, ₹1250. 1250. 10 महिन्याचं डबल पैसे मिळतील अशी कुठली स्कीम आहे का नाही, आजपर्यंत? नाही. आणि आम्ही ती यशस्वी करून दाखवली हं. त्यावेळेस. आणि ह्याच्यातूनच लोकांचाही फायदा होत गेला. माझा फायदा होत गेला. हां. प्रचंड पैसा मिळत गेला. मग पैसा आल्यानंतर दुसरं काय होतं, की शेअर मार्केटमध्ये आलो. हं. मग 1998 मध्ये मी शेअर मार्केटमध्ये आलो. त्यावेळेस एस-एस कांतीलाल ईश्वरलाल सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, जी आजची शेअर खान आहे. हं, हं, हं. तर त्यांचा मी त्यावेळेचा सेबी रजिस्टर्ड सब ब्रोकर. अच्छा. माझा सब ब्रोकरचा कोड 371. हं, हं, हं. आज जर तुम्ही सेबी रजिस्टर्ड किंवा रेमेजर आहेत. असं सेबी रजिस्टर्ड सब ब्रोकर नाही, रेमेजर आहेत. हं, हं. त्यांचे कोड 17 आकडे असतात. हं, तर तुम्ही विचार करा, मी त्यावेळेसपासून मार्केटमध्ये आहे हं. आणि मग त्यावेळेस म्हणजे पैसा 2 येत आकडी गेला. ब्रोकर त्यावेळेला होते. अ, एवढेच जे ब्रोकर होते. एवढेच ब्रोकर होते आणि हां. तो पैसा येत गेला, वाढत गेला, वाढत गेल्यानंतर मग दुसरं काय होणार? हं. टचवूड माझे जे पार्टनर्स होते सगळेचे सगळे हं, हं. इतके चांगले आहेत, इतके चांगले मिळाले हं, मला हं. प्रत्येक पार्टनर, ज्यांनी मला वाईट मार्गाला कधी जाऊ नाही दिलं. हं. मला चहा, कॉफीसुद्धा मला सवय नाही आहेत किंवा मग चहा, कॉफी नाही तर मग ते बाकीच्या उत्तेजनार्थ ज्या आहेत त्याची तर सवय लागायचा हं. प्रश्नच येत नाही. त्यामुळं हा पैसा वाचत गेला, वाढत गेला आणि वाढत गेलेला पैसा कुठे जाईल? तर मग परत शेअर मार्केटमध्ये आला. मग शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर 2003 मध्ये तुम्हाला माहिती असेल तर एम-सी-एक्स आलं, मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि त्या ठिकाणी मग मला सोन्याबरोबर जोडायची संधी मिळाली. मग 2003 ते 2008 पर्यंत मी सगळ्या कमोडिटीमध्ये काम केलं. अ, जिगर पंडित जे शेअर खान रिसर्च हेड आहेत, त्यांनी आम्हाला कमोडिटी शिकवली. त्याच्यामध्ये कमोडिटी शिकल्यानंतर मग गोल्ड शिकलो. गोल्ड ही कमोडिटी अशी आहे, की तुम्ही बघितलं असेल, की ही कधीही चांदीसारखी वर-खाली होत नाही. ती एकदम स्टेडी ग्रोथमध्ये वाढत राहते. हं. आणि मग ते बघितलं, की हा प्रॉडक्ट होऊ शकतो. मग मी हा प्रॉडक्ट घेऊन आलो. विघ्नहर्ता गोल्डची स्थापना मी 14 डिसेंबर 2011 ला केली ॲज अ प्रायव्हेट लिमिटेड आणि 2017 मध्ये ही कंपनी लिमिटेड केली आणि बघू आता तुमच्या सगळ्यांच्यामुळे मी लवकरच ती लिस्टेडही करेल. पण एक प्रश्न शेवटी जाता-जाता, की गोल्ड तुम्ही म्हणताय, की वरच जातं, पण काही लोक असं म्हणतायत, की आता जर तुम्ही पूर्णपणे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे खबरदार करतायत, तर ते डाउन जाऊ शकतं असा एक इशाराही दिला जातो. तुम्हाला काय वाटतं? 2 हं. उत्तरं देतो मी याच्यामध्ये. हां. एक पहिला, की तुम्ही म्हणालात, की सगळे पैसे त्याच्यात. हे हं. कधीच नाही करायचे. अच्छा. कधीच नाही. हं. म्हणजे मी माझ्या कस्टमरला सुद्धा सांगतो प्रत्येक हं. वेळेला. कारण बरेचसे लोक आता ज्या पद्धतीने गोल्ड वाढतंय, म्हणून त्याच्यानुसार त्याच्यात त्यांचा येतात. कल वाढलेला आहे आणि जास्तीत जास्त गोल्ड खरेदी करून ठेवावा असा एक मानस तयार हा झाला आहे. धोकादायक आहे. हे हं, धोकादायक आहे. म्हणजे मी नाही म्हणणार, की तुम्हाला हं, सगळेच पैसे गोल्डमध्ये टाका.
थोडंसं प्रमाण वाढवा. हं, आम्ही सांगतो 20% तुम्ही 25% करा. हं. पण 100% नका करू. इव्हन 50% पण नका करू. 25%च रक्कम आपण जेवढे ₹100 जर कमवत असाल, इन्व्हेस्टमेंटमध्ये घेऊन जात असू, तर फक्त 20% रक्कम तुमची गोल्डमध्ये पाहिजे. कारण ती लिक्विडिटी तुमच्याकडे मेंटेन झाली पाहिजे म्हणून किंवा इतर असेट क्लास चालले नाही, तर तुम्हाला गोल्ड मदत करतं म्हणून. हं. तर मग ही गोष्ट लक्षात ठेवा. 1, 2 गोल्डचे रेट खाली आले पाहिजेत, मान्य आहे. पण ते परंतु येतील का? येण्यासाठी हं. तुम्ही लोकांनी मदत केली पाहिजे ना. नाही, पण ज्या पद्धतीनं सगळेच देश गोल्ड खरेदी करतायत आणि जे अनस्टेबिलिटी आहे मार्केटमध्ये, त्यावरून असं वाटतंय की ते आणखी वाढत जाणार. माझाही उत्तर तेच आहे, की तुम्ही मदत केली पाहिजे ना. मी इंडियन कस्टमरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बोलतोय आज, हं. की तुम्ही लोकं थांबताय का सोनं खरेदीला? नाही. आज ₹1.25 लाख असताना सुद्धा ज्वेलरच्या दुकानामध्ये लाईनी आहेत. हो. बरं आता हा तर झाला स्थानिक मुद्दा. हं, आंतरराष्ट्रीय ठिकाणी आता पुढची 3 वर्ष तरी सोन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ब्रेक मला दिसत नाहीये. हं, कारण मी ज्या ठिकाणी गेलोय, पॉडकास्टला असेल, मी ज्या ठिकाणी गेलोय, मुलाखतीला असेल, त्या ठिकाणी मला हा प्रश्न विचारला जातो. हं. तर या ठिकाणी मी सांगू शकतो, की तुम्हाला 2029 मध्ये ₹2,72,000 तोळा सोनं दिसेल. अच्छा. आणि मग गोल्डमध्ये का नको इन्व्हेस्टमेंट करायला? केलीच पाहिजे. हं, परंतु ती एवढी करू नका, हं, की जी तुम्हाला घेऊन डुबेल. हं. खरं. हां, आता जर गव्हर्नमेंटने जर या ठिकाणी जर चांगले रेग्युलेटरी आणली, चांगलं जर काम केलं काही गोष्टी, तर येस, ह्या ठिकाणी मग सीन चेंज होऊ शकेल. हं. परंतु गोल्डचे रेट नक्कीच वाढत राहतील. नक्कीच वाढत राहतील. खूप छान. सर एकदम म्हणजे लोकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेली आहेत आणि खऱ्या अर्थानं एज्युकेट करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलाय. खूप खूप धन्यवाद तुम्ही ही वेळात वेळ काढून इथं आलात त्याबद्दल. मॅम, थँक तुमचा हा उपक्रम फार सुंदर आहे. थँक यू सर. मराठी वाचकांना, प्रेक्षकांना मी एवढं नक्की सांगेल, की हा प्रोग्राम कंटिन्युअसली पहा. या ठिकाणी तुम्हाला जे लोकं येतात भेटायला, ते तुमच्यासाठी काही गोष्टी घेऊन येत आहेत. हं, हं. मॅडमला आणि लोकमतला तुम्ही असंच प्रेम व्यक्त करत राहा. थँक धन्यवाद. यू थँक सर. थँक यू. थँक यू सो मच. यू. आणि यासोबतच या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.